Hello everyone, welcome to the 15th lecture of Python programming. So in this lecture we are going to see our next part of means our continuation part of the previous lecture, that is what that is searching and sorting techniques. We are going to see in this, we are going to see sorting techniques. Okay, so sorting, there are three types of sorting. First one is bubble sort. Second one is insertion sort, and last one is selection sort. Selection sort, bubble sort, insertion sorts and selection sorts are the sorting techniques. सॉर्टिंग म्हणजे काय? तर सॉर्टिंग म्हणजे काय असतं? आपण समजा अशी लिस्ट आहे तुमच्या पुढे, ए इज इक्वल्स टू 2 3 1 5 4 अशी जी काही लिस्ट आहे त्याला मी असेंडिंग ऑर्डर मध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावत असतो, त्याला मी काय म्हणतो? सॉर्ट करतोय मी. म्हणजे दिस लिस्ट कॅन बी कन्वर्टेड इन टू द लिस्ट ऑफ द फॉर्म 1 2 3 4 5. आणि जर असं असेल तर मी म्हणतो दिस लिस्ट इज सेड टू बी सॉर्टेड लिस्ट. ह्या लिस्टला मी काय म्हणतो? सॉर्टेड लिस्ट. आणि ही जी काही वरची लिस्ट आहे त्याला मी म्हणतो अनसॉर्टेड लिस्ट. ओके, सॉर्टेड लिस्ट म्हणजे काय की असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरने काय केलेलं असतं? असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने लिस्ट मधले इलेमेंट्स आर टू बी, म्हणजे इलेमेंट्स असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरने ऑर्डर्ड केले जातात, त्याला आपण काय म्हणतो? सॉर्टिंग. ठीक आहे. देर आर थ्री टाइप्स ऑफ सॉर्टिंग. सो फर्स्ट वन इज अ बबल सॉर्ट, सेकंड वन इज इन्सर्शन सॉर्ट अँड थर्ड वन इज अ सिलेक्शन सॉर्ट. सो सी बबल सॉर्ट. पहिलं पाहूयात आपण बबल सॉर्ट. सपोज वी हॅव एलिमेंट्स किंवा आपल्याकडे काही नंबर्स आहेत. ते नंबर्स कोणकोणते आहेत? 10, 100, 20, 15 अँड 95. सपोज दीज आर दी नंबर्स. आणि त्याचं आपल्याला काय करायचं? सॉर्टिंग करायचं. म्हणजे दीज नंबर्स कॅन बी कन्वर्टेड इन टू द फॉर्म ऑफ 10, 15, 20, 95 अँड 100 या फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. सो ऍक्च्युअल मी फक्त अल्गोरिदम सांगेल की काय करत असतो. बबल सॉर्ट मध्ये आपण पास करत असतो. काय करत असतो? बबल सॉर्ट मध्ये आपण पास करत असतो. तर पासेस कसे चालतात की लास्ट लास्ट जो इलिमेंट आहे तो लास्ट इलिमेंट हा सॉर्ट होऊन जातो. ठीक आहे. इन दिस टाइप ऑफ सॉर्टिंग the passes are used the passes are used passes कशासाठी वापरले जातात? passes are used for sort sort लास्ट इलिमेंट जो काही आहे तो लास्ट इलिमेंट आपण सॉर्ट करत असतो. म्हणजे काय होतं? बबल सॉर्ट मध्ये सिस्टीम काय चेक करत जाते? सिस्टीम चेक करते की हे जे शेजारचे नेगबरिंग इलिमेंट्स आहेत, ते नेगबरिंग इलिमेंट्स पैकी जो कोणी इलिमेंट आहे, सपोज मी असेंडिंग ऑर्डरने लावतोय. ठीक आहे. असेंडिंग ऑर्डरने मी समजा ही लिस्ट लावतोय, तर बबल सॉर्ट मध्ये काय चेक करेल सिस्टीम? फर्स्ट टू इलिमेंट, म्हणजे हे दोन इलिमेंट्स याच्यापैकी जो फर्स्ट इलिमेंट आहे किंवा हा जो इलिमेंट आहे 10, चेक करेल सिस्टीम की 10 इज लेस दॅन 100 और नॉट. जर का लेस दॅन 100 असेल तर काय करेल? तर सिस्टीम आहे तसंच ठेवून देईल, कारण असेंडिंग ऑर्डरने करतोय. जर का ग्रेटर दॅन 100 असता हा जो काही इलिमेंट आहे, तर स्वॅप केलं असतं. अदरवाईज स्वॅप काय होतं? हे जर का असं असेल तर स्वॅप होणार नाही. जर का दॅट इलिमेंट first element is greater than second element, then swap. Okay, so I will say if second element second element is second element is smaller than first element. जर का second element is smaller than first element असेल then काय करते सिस्टीम? then स्वॅप करतो. स्वॅप म्हणजे अल्टरनेट करतो, इंटरचेंज करतो. ठीक आहे. काय करत असतो? स्वॅप म्हणजे आपण इंटरचेंज करत असतो. ठीक आहे. येतंय लक्षात? त्याच्यानंतर आपण काय बघूयात? पासेस कसे चालतात हे बघूयात. सपोज वी हॅव एलिमेंट्स लाईक 10, 100, 20, 15 अँड 95. सपोज दीज आर 5 एलिमेंट्स. ओके, हे काय आहेत? 5 एलिमेंट्स आहेत किंवा 5 एलिमेंट्स ते लिस्ट मधील आहेत.
तर आपण काय करत असतो, हे जे काही 5 एलिमेंट्स आहेत त्याच्यावर पास चालवत असतो. मी पास 1 म्हणतो आणि पास 1 मध्ये काय होतं, सिस्टीम चेक करेल. हे पहा 10, 100, 20, 15 आणि 95. तर सिस्टीम चेक करेल, इज दिस एलिमेंट इज फर्स्ट एलिमेंट इज or is second element is less than, is smaller than first element? No. Then keep as it is. Then for next iteration we can say, iteration नाही म्हणणार, हे चेक केल्यानंतर सिस्टीम काय करते, ह्या दोघांना चेक करते. नेक्स्ट टू एलिमेंट्सला चेक करते. नेक्स्ट नेगबरिंग एलिमेंट्सला चेक करते. इज सेकंड नंबर इज स्मॉलर दॅन फर्स्ट नंबर? येस. देन स्वॅप. म्हणजे काय होईल, स्वॅपिंग होईल. 20, 100, 15, 95. ओके. आता सिस्टीम थर्ड नंबरच्या एलिमेंटवर जाईल आणि थर्ड नंबरच्या एलिमेंटवर ज्यावेळी सिस्टीम जाईल त्यावेळी सिस्टीम असे म्हणेल की ह्या दोघांना कम्पेअर करेल सिस्टीम, कम्पेअर दिस टू एलिमेंट्स, आणि मग सिस्टीम काय म्हणेल, इज सेकंड नंबर इज स्मॉलर दॅन फर्स्ट नंबर? येस. देन स्वॅप. काय करतो, स्वॅप करतो. जर का नसेल तर काहीच नाही करणार. पण सेकंड एलिमेंट जर का स्मॉलर दॅन फर्स्ट एलिमेंट असेल तर स्वॅप होईल. मग इथे पण काय होईल, स्वॅप. सो 15, 100 अँड 95. ओके. पुढच्या वेळी काय होईल, नेक्स्ट नेक्स्ट इटरेशनला काय होईल, आता पुन्हा सिस्टीम काय चेक करेल, इज दॅट सेकंड एलिमेंट इज स्मॉलर दॅन फर्स्ट एलिमेंट? येस. देन स्वॅप. आणि हे झाल्यानंतर बाय डिफॉल्ट जो काही लास्टचा एलिमेंट असेल, स्वॅप झालाय ना इथे, मग लास्टचा एलिमेंट असेल तो असेल सॉर्टेड. लास्टचा एलिमेंट आपण केला सॉर्ट, सो इट इज टू बी सेड दॅट सॉर्टेड. सो दॅट इज द पास वन. आता पास वन मध्ये लास्ट एलिमेंट सॉर्ट झाला, पण जे काही पहिले 4 एलिमेंट्स आहेत ते सॉर्टेड आहेत का? नाही. त्याच्यासाठी आपण यूज करतो पास टू. काय यूज करत असतो, पास टू. मग पास टू ला काय होतं, पास टू ला 10, 20, 15, 95 and this is 10, 100 is sorted. 100 is already sorted. मग मी काय करणार, 100 is already sorted असेल तर पुन्हा पास 2 ला असं मी म्हणणार, फर्स्ट टू एलिमेंट्सला मी चेक करेल, इफ सेकंड एलिमेंट इज स्मॉलर दॅन फर्स्ट एलिमेंट देन स्वॅप, अदरवाइज कीप ॲज इट इज. सो second element is not smaller than first element, so keep as it is. Then for next iteration check these two elements, is second number is smaller than first number? Yes. Then swap. So 10, 15, 20, 95 and 100. That 100 is already sorted in the past one. So for the next iteration, system will check these two elements 20 and 95. Is second element small than first element? No. Okay, no. So I will just say for next iteration 10, 15, 20, 95 and 100. So for pass 2, the second last element is said to be sorted. म्हणजे 95 आता काय झाला, सॉर्ट झाला, आणि ह्याही गोष्टी सॉर्ट झाल्यात. पण तरीही मी पास चालवतो. पास 3 ला काय होईल, पास 3 ला ऍक्च्युअली 10, 15, 20, 95 and 100 are already sorted in pass 1 and pass 2. आणि पास 3 ला मी काय करेल, फक्त हा जो काही 20 आहे 20 त्याला सॉर्ट करेल, तो सॉर्ट होईल. म्हणजे चेक करत जाईल. ते चेक करायचं आता मी सांगणार नाही कारण इट इज ऑलरेडी सॉर्टेड. चेक करेल, इज दीज टू एलिमेंट्स आर मीन्स सेकंड एलिमेंट इज स्मॉलर दॅन फर्स्ट? नो. देन keep as it is. Is these two elements 15 and 20, the second element is smaller than first element? No. Then keep as it is. And then I will make this 20 as a sorted list. Sorry, sorted. सो फॉर पास फोर मध्ये काय होईल, मी हे जे काही एलिमेंट्स आहेत 10, 15, 20, 95 अँड 100 हे 5 एलिमेंट्स घेईल आणि मी पास 4 ला असं म्हणेल की इज दीज टू एलिमेंट्स इज सेकंड एलिमेंट इज स्मॉलर दॅन फर्स्ट? नो. देन कीप ॲज इट इज. सो आय विल से this 15 is also sorted in pass 4. So 15, 20, 95 and 100. In bubble sort it is happening. So in bubble sort actually it checks two elements
Okay, two neighboring elements. So in these two elements, it will check that is second number smaller than first number. If yes, then swap these two numbers. Otherwise, keep as it is. Okay. So in pass 4, it is actually is to be happen. In pass 5, what is happening? In pass 5, the system again check the sorted means up till pass 4, these last 4 elements in the list are already sorted, but that element 10 is not sorted. So in pass 4, pass 5, that the first element 10 is also become sorted. So 10, 15, 20, 95 and 100 become sorted list, and then we can say this list is to be sorted by bubble sort. Okay, by bubble sort. बबल सॉर्टने आपण असं सॉर्टिंग करत असतो. कन्झिक्युटिव्ह कन्झिक्युटिव्ह इलेमेंट्सला आपण चेक करतो. जर का सेकंड नंबर जो आहे तो स्मॉलर दॅन फर्स्ट नंबर असेल तर आपण स्वॅप करतो. अदरवाईज आपण ॲज इट इज ठेवत असतो. अंडरस्टूड? नाव द सिलेक्शन सॉर्ट, सॉरी, insertion sort is the second method of sorting. So second technique of sorting we can say. So see insertion sort. आता insertion sort म्हणजे काय? Insertion sort. So in the insertion sort, suppose we have these 5 elements 10, 100, 20, 15 and 95. Suppose आपल्याकडे हे 5 एलिमेंट्स आहेत. मग हे जे काही 5 एलिमेंट्स आहे, इन्सर्शन सॉर्ट मध्ये काय होतं? द फर्स्ट एलिमेंट इज ऑलवेज कन्सिडर्ड टू बी सॉर्टेड लिस्ट. First element is always considered to be sorted list, and the remaining elements are to be considered as unsorted list. So these elements are unsorted list. या लिस्टला काय म्हणतो मी? जे काही एलिमेंट्स राईट हँड साईडचे आहेत ते काय? अनसॉर्टेड लिस्ट, अँड फर्स्ट एलिमेंट इज ऑलवेज कन्सिडर टू बी सॉर्टेड लिस्ट. मग जर का असं असेल तर काय होतं? इन्सर्शन सॉर्ट मध्ये व्हॅल्यूज अनसॉर्टेड लिस्ट मधून जे काही व्हॅल्यूज म्हणण्यापेक्षा जे काही एलिमेंट्स आहेत ते अनसॉर्टेड लिस्ट मधून सॉर्टेड लिस्ट मध्ये इन्सर्ट होतात. काय होतात? इन्सर्ट होतात. हेन्स इट इज सेड टू बी इन्सर्शन सॉर्ट. ओके. आता पहा काय होणार? सॉर्टेड लिस्ट मी फर्स्ट एलिमेंटला मी सॉर्टेड लिस्ट म्हणतो, आणि जे काही रिमेनिंग एलिमेंट्स आहेत त्यांना मी अनसॉर्टेड लिस्ट म्हणत असतो. आणि जे काही सॉर्टेड लिस्ट मध्ये एलिमेंट आहे फर्स्ट इटरेशनला मी म्हणेल की फर्स्ट पासला काय असेल? 10 इज ऑलरेडी सॉर्टेड. बरोबर? मग 10, 100, 20, 15 अँड 95. ओके. आता मी स्टार्ट करेल. मी काय चेक करील? मी फर्स्ट एलिमेंट घेईल अनसॉर्टेड लिस्टचा. बरोबर? दिस इज द सॉर्टेड लिस्ट अँड दिस इज द अनसॉर्टेड लिस्ट. अनसॉर्टेड लिस्टचा फर्स्ट एलिमेंट घेईल आणि त्याला इन्सर्ट करेल सॉर्टेड लिस्टमध्ये. बरोबर? मग सॉर्टेड लिस्टमध्ये जाताना असं चेक करेल की इज द फर्स्ट एलिमेंट इज मीन्स जो काही इलिमेंट येणार आहे 100, तो 100 जो काही इलिमेंट आहे इज इट स्मॉलर दॅन, इज इट ग्रेटर दॅन दॅट 10? नो. Sorry, S, then keep as it is. Means that second number is already greater than first number. ओके. आणि तो काय झाला जाईल? सॉर्टेड लिस्टमध्ये इन्सर्ट झाला जाईल. आणि मग जे अनसॉर्टेड लिस्ट आहेत त्याच्यामध्ये एलिमेंट्स राहतील 20, 15 आणि 95. नाउ दिस इज द अनसॉर्टेड लिस्ट अँड दिस इज द सॉर्टेड लिस्ट. आता काय होईल? पुन्हा जो काही फर्स्ट एलिमेंट आहे, आता अनसॉर्टेड लिस्टचा फर्स्ट एलिमेंट हा सॉर्टेड लिस्टमध्ये इन्सर्ट केला जाईल. मग सॉर्टेड लिस्टमध्ये जाताना काय चेक करील? जो काही फर्स्ट एलिमेंट आहे सॉर्टेड लिस्टचा त्याच्यापेक्षा हा छोटा आहे की मोठा आहे? बरोबर? स्मॉलर आहे की ग्रेटर आहे? मग तो 10 नंतर इन्सर्ट होईल आणि 100 त्याच्यानंतर इन्सर्ट होईल. अँड धिस लिस्ट इज टू बी सेट दॅट सॉर्टेड लिस्ट. आणि जी काही एलिमेंट्स उरले 15 आणि 95 त्याला मी म्हणेल अनसॉर्टेड लिस्ट. बरोबर? त्याला मी काय म्हणेल? अनसॉर्टेड लिस्ट. तो अनसॉर्टेड लिस्ट आणि सॉर्टेड लिस्ट या कन्सेप्ट कळल्या असतील. आता सॉर्टेड लिस्ट मध्ये 3 एलिमेंट्स तर आपण सॉर्ट केलेत. पुन्हा एकदा नेक्स्ट इटरेशनला काय होईल? नेक्स्ट इटरेशनला जो काही 15 आहे ना, 15
तो पुन्हा सॉर्टेड लिस्ट मध्ये इन्सर्ट होईल, कारण फर्स्ट एलिमेंट ऑफ अनसॉर्टेड लिस्ट इज टू बी इन्सर्टेड इन टू द सॉर्टेड लिस्ट. ओके, सो सॉर्टेड लिस्टला कुठे इन्सर्ट होईल, चेक करील सॉर्टेड लिस्ट मध्ये त्याची पर्टिक्युलर जागा कोणती आहे, तर 10 नंतर 15 हा इन्सर्ट झाला जाईल आणि त्याच्यानंतर 20, मग त्याच्यानंतर 100 अँड दिस विल बी बिकम सॉर्टेड लिस्ट अँड 95 इज ओनली रिमेनिंग एलिमेंट इन द अनसॉर्टेड लिस्ट. आता जो काही 95 राहिलाय ना, 95, तो 95 100च्या आधी इन्सर्ट होईल सॉर्टेड लिस्ट मध्ये. सो 10, 15, 20, 95 and 100, and this will become sorted list by insertion sort. by insertion sort by insertion sort insertion sort वापरून काय होतील, हे जे काही एलिमेंट्स आहेत लिस्ट मधले ते सॉर्ट होतील. ठीक आहे. नाउ द थर्ड इन सॉर्टिंग टेक्निक इज थर्ड सॉर्टिंग. So third sorting technique is selection sort. Selection sort. So selection sort is the third sorting technique to sort the elements in the list. आणि ती टेक्निक कशी आहे ती आपण पाहणार आहे. सेम एलिमेंट्स आपण थोडेसे वेगळे एलिमेंट्स घेऊयात. 10, 20, 15, 12, 5 अँड 30. व्हॉट इज द टेक्निक ऑफ सिलेक्शन सॉर्टिंग? इन इन्सर्शन सॉर्टिंग आपण काय करत असतो, फर्स्ट एलिमेंटला सॉर्टेड लिस्ट घेत असतो, अनसॉर्टेड लिस्ट आपण उरलेल्या एलिमेंट्सला घेत असतो आणि अनसॉर्टेड लिस्टचा प्रत्येक एलिमेंट आपण सॉर्टेड लिस्ट मध्ये टाकत असतो आणि चेक करत असतो. म्हणजे पर्टिक्युलरली आपण त्याला असेंडिंग ऑर्डरने काय करतोय, असेंडिंग ऑर्डरने ऑर्डर्ड मॅनर मध्ये लिहितोय. बरोबर. आता सिलेक्शन सॉर्ट मध्ये काय होईल, फर्स्ट एलिमेंट इज कन्सिडर टू बी सॉर्टेड. फर्स्ट एलिमेंटला सॉर्टेड लिस्ट कन्सिडर केला जातो सिलेक्शन सॉर्ट मध्ये सुद्धा. 20, 15, 12, 5 and 30 are the remaining elements, so these are considered to be unsorted list. ओके. आणि सिलेक्शन सॉर्ट मध्ये जसं सिलेक्शन होत होतं, बरोबर, सिलेक्शन सॉर्ट मध्ये जसं सिलेक्शन होत होतं तसं इन्सर्शन सॉर्ट मध्ये जसं इन्सर्शन होत होतं तसं सिलेक्शन सॉर्ट मध्ये सिलेक्शन होईल आणि सिलेक्शन झाल्यानंतर रिप्लेसमेंट होईल. सिलेक्शन सॉर्ट मध्ये रिप्लेसिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट टेक्निक. सो रिप्लेसिंग कसं होईल, आता सॉर्टेड लिस्ट मध्ये कोणता एलिमेंट आहे, फर्स्ट एलिमेंट 10. सिस्टीम काय चेक करील, सिस्टीम चेक करील इज देअर एनी एलिमेंट, म्हणजे अनसॉर्टेड लिस्ट मध्ये असा कोणता एलिमेंट आहे का जो सॉर्टेड लिस्ट मध्ये असलेल्या एलिमेंट पेक्षा छोटा आहे. सो दिस एलिमेंट इज प्रेझेंट, म्हणजे 10 पेक्षा 5 इज स्मॉलर. सो these two elements are to be replaced. मग सॉर्टेड लिस्ट मध्ये एलिमेंट कोणता जाणार, 5, आणि 5 ची जागा कोण घेईल, 5 ची जागा घेईल 10. सो सॉर्टेड लिस्ट, इन द सॉर्टेड लिस्ट द 5 becomes element and other elements are 20, 15, 12 आणि 5 ची जागा कोणी घेतली, आता 10 ने घेतली आणि 30. सो दिस इज टू बी सेड दॅट अनसॉर्टेड लिस्ट. आता काय होईल, पुढच्या इटरेशनला किंवा पुढच्या पासेसला काय होईल, सिस्टीम चेक करील, सिस्टीम अनसॉर्टेड लिस्ट मध्ये जाईल आणि अनसॉर्टेड लिस्ट मध्ये सिस्टीम चेक करेल की इज दिस 20. आता हा 20 इज द फर्स्ट एलिमेंट ऑफ अनसॉर्टेड लिस्ट आणि फर्स्ट एलिमेंट ऑफ अनसॉर्टेड लिस्ट असेल तर 20 पेक्षा अजून दुसरा कोणता एलिमेंट आहे का की जो स्मॉल आहे अनसॉर्टेड लिस्ट मध्ये, तर तो एलिमेंट प्रेझेंट आहे, तो एलिमेंट आहे 10. 20 पेक्षा 10 इज स्मॉलर. सो जो काही 10 आहे तो 20 ची जागा रिप्लेस करेल. सो 5 अँड इथे येईल 10, 15, 12 आणि 10 च्या जागी 20 जाईल. रिप्लेसमेंट होत असते. रिप्लेसमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन सिलेक्शन सॉर्ट. सो 20 ची जागा 10 घेईल, 10 ची जागा 20 घेईल आणि 20 नंतर जो काही एलिमेंट आहे तो मी ऍज इट इज लिहिल. म्हणजे काय होईल, 5 अँड 10 आर नाउ कन्सिडर टू बी सिलेक्शन सॉर्टेड लिस्ट अँड रिमेनिंग एलिमेंट्स आर टू बी सेड दॅट अनसॉर्टेड लिस्ट. आता नेक्स्ट इटरेशनला किंवा नेक्स्ट पासला काय होईल, 5, 10 आर टू बी कन्सिडर्ड ॲज सॉर्टेड लिस्ट, पण 15, 12, 20 आणि 30 ही जी काही अनसॉर्टेड लिस्ट आहे, आता याच्यामध्ये काय चेक करील परत सिस्टीम, जो काही फर्स्ट एलिमेंट आहे त्याच्यापेक्षा स्मॉलर एलिमेंट्स आहेत का लिस्टमध्ये. सो येस, these smaller elements are present and that elements is nothing but the element is nothing but 12. सो आता जो काही एलिमेंट आहे जो 15 पेक्षा छोटा आहे तो 12 आहे, मीन्स 15 अँड 12. सो यांच्या दोघांच्या जागा काय होतील, यांच्या दोघांच्या प्लेसेस आर टू बी इंटरचेंज.
प्लेसेस इंटरचेंज होतील. म्हणजे 12 इथे येईल आणि 12 ची जागा 15 घेईल, 20, 30. ओके. सो 5, 10 आर सॉर्टेड, बट 12 इज नाउ इन्क्लुडेड. 12 इज नाउ इन्क्लुडेड. नाउ आता हे जे काय आहे ही सॉर्टेड लिस्ट आहे. त्याच्यानंतरची उरलेली लिस्ट इज टू बी कन्सिडर्ड ॲज अनसॉर्टेड लिस्ट. आता नेक्स्ट पासला काय होईल? 5, 10, 12 आर कन्सिडर्ड टू बी सॉर्टेड लिस्ट अँड रिमेनिंग एलिमेंट्स आर 15, 20 अँड 30. सो आता पुन्हा अनसॉर्टेड लिस्ट मध्ये काय चेक करेल? अनसॉर्टेड लिस्ट मध्ये काय चेक करेल? अनसॉर्ट होईल आता 5-10 मिनिट. अनसॉर्टेड लिस्ट मध्ये काय होईल? अनसॉर्टेड लिस्टचा फर्स्ट एलिमेंट चेक करेल सिस्टीम. बरोबर. अनसॉर्टेड लिस्टचा फर्स्ट एलिमेंट कोणता आहे? 15. मग सिस्टीम काय चेक करेल? जो काही 15 एलिमेंट आहे त्याच्यापेक्षा छोटे एलिमेंट्स आहेत का अनसॉर्टेड लिस्ट मध्ये पुढे? नो. सो these elements are not present, so 15 is directly taken in the sorted list. So 5, 10, 12 and 15 are now considered to be sorted list, and 20 and 30 are what? Unsorted list. Still unsorted list. So पुन्हा एकदा सिस्टीम चेक करेल ह्या 20 आणि 30 मध्ये फर्स्ट एलिमेंट इज 20. तर हा जो काही 20 एलिमेंट आहे त्याच्यापेक्षा छोटा एलिमेंट राहिलाय का अनसॉर्टेड लिस्ट मध्ये? नो. सो दॅट 20 इज ऑल्सो सिलेक्टेड, मीन्स रिप्लेसमेंट इज नॉट देअर. Okay. That 20 is also selected in that list in sorted list. So 5, 10, 12, 15 and 20 is also included in the sorted list, and the remaining unsorted list element is none other than 30. So in the next pass, that 30 is also included into the sorted list at the end. So 5, 10, 12, 15, 20, 30, these whole elements are to be considered as sorted list, as in sorted list. So that is the third technique of sorting the list. This is none other than selection sort. Understood? So that is the most important thing, sorting techniques. And we have seen the searching techniques also by linear search and binary search. So that video I have already uploaded. I think I should have to stop here. In the next video we are going to see the file handling in Python. So that is the most important thing. जर का तुम्ही कम्प्युटर सायन्स मध्ये बाकीच्या लँग्वेजेस पाहाल तर कम्प्युटर सायन्स मध्ये ज्या बाकीच्या लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये फाईल हँडलिंग आर व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड. जे काही सिंटॅक्स असतात ना कम्प्युटर सायन्स मध्ये, म्हणजे अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेज मध्ये, तर त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज मध्ये जे काही सिंटॅक्स आहे फाईल हँडलिंगचे ते खूप अवघड आहे. जर का तुम्हाला पायथनची टेक्निक कळली, कोणत्या टेक्निकने आपण करू शकतो, तर मी काय म्हणेल, पायथन जर का समजून घेतलं ना तुम्ही फाईल हँडलिंग पायथनची, तर टेक्निक समजली म्हणजे तुम्हाला अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे काही समजतील, अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे तुम्हाला सिंटॅक्स समजतील, तुम्हाला टेक्निक किंवा अल्गोरिदम्स समजतील. एव्हरी प्रोग्रॅमिंग लँग्वेज इज सेम instead of, okay, but the different thing in every programming language is its syntax. So now I think in this lecture I should have to stop here. In the next lecture we are going to see file handling in Python. So goodbye, all the best.